लोणार. जागतिक वारसा असलेल्या लोणारच्या भूमीत आज एका सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या जाणाऱ्या विक्रमाची भर पडली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 75 दिवस आधी आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग शिबिरात 6,000हून अधिक योगसाधकांनी एकाच वेळी त्रिकोणासन करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने या विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे नेतृत्व स्वतः केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. विशेष म्हणजे मंत्री जाधव यांनी केवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित न राहता स्वतः जमिनीवर बसून सर्व योगसाधकांसोबत योगाभ्यास केला. रेकॉर्डची नोंद आणि उद्देश. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पूर्वतयारी आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी 6,000हून अधिक लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने त्रिकोणासन केल्याने याची अधिकृत नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 21 जून हा संपूर्ण जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि विशेष करून आपल्या भारतामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या 21 जूनच्या अगोदरचे जे 100 दिवस असतात त्या 100 दिवसामध्ये आपण काउंटडाऊन कार्यक्रम करतो. ते 100 दिवसामध्ये देशातल्या 100 मोठमोठ्या शहरामध्ये हे कार्यक्रम होतात. त्यामध्ये आमच्या आयुष मंत्रालयाची जी राष्ट्रीय योग संस्थान आहे त्या माध्यमातून 4 मोठे काउंटडाऊन कार्यक्रम होतात. एक 21 जूनच्या 100 दिवस अगोदर, एक 75 दिवस अगोदर, 50 दिवस आणि 25 दिवस. त्यातला हा 75 दिवस अगोदरचा काउंटडाऊन कार्यक्रम आपल्या लोणार येथील जे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि फार मोठं महत्व आपल्या लोणार शहराला सुद्धा आहे. अनेक पर्यटक जगभरातून या ठिकाणी येतात. या ठिकाणावर हे नियोजन घेण्याचं आम्ही नियोजन केलं आणि आज मला आपल्या सांगायला अतिशय आनंद होतो की आज एकाच वेळेस या ठिकाणी 6,000पेक्षा जास्त लोकांनी योगाभ्यास योग साधना या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामध्ये त्रिकोणासन नावाचं जे आसन आहे ते आसन एकाच वेळेस 6,000पेक्षा जास्त लोकांनी केल्यामुळं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या या लोणार शहराची नोंद झालेली आहे.